महाराष्ट्र माझावर सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्राशी संबंधित लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलशी जोडलेले राहा। प्रस्तुत व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता कोण्या दिवशी येणार आहे याबद्दल जाणून घेणार आहोत। तर महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे 1,500 रुपये मिळावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली असून या योजनेसाठी राज्यभरातील कोट्यवधी महिलांनी अर्ज भरले आहेत। आतापर्यंत 2 लाखाहून अधिक महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळालेला आहे। आता या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। तर या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण येत्या 29 सप्टेंबर रोजी केले जाणार आहे। महिला आणि बालविकास कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे। म्हणजेच येत्या 29 सप्टेंबर रोजी पात्र महिलांच्या अर्जदार महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होतील। दरम्यान ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठीचा अर्ज अद्याप भरलेला नाही त्या महिला अजूनही या योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतात। राज्याच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती। त्यानुसार 15 ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज भरण्याची परवानगी देण्यात आली होती। मात्र विविध तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांमधील घोळामुळे ही मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली। परंतु 31 ऑगस्टपर्यंत देखील अनेक महिलांना अर्ज भरता आले नाहीत। त्यामुळे ही मुदत आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर अजूनही या योजनेसाठी अर्ज करू शकता। याचा अर्थ असा की ज्या महिलांनी अजूनही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेले नाहीत आणि ज्यांना इच्छा आहे की आपण ते फॉर्म भरावेत, अर्ज भरावेत आणि आपण त्याच्यासाठी पात्र आहोत, तर 30 सप्टेंबरपर्यंत ही मुदत वाढवण्यात आलेली आहे आणि तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला सर्व पात्र महिलांच्या म्हणजे अर्जदार महिलांच्या खात्यावर येणार आहे। तर नक्कीच अत्यंत महत्त्वाची ही अपडेट आहे। इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच व्हिडिओला शेअर करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।